अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। बैठकीपूर्वी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्याचं समजतंय। चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर कारवाई होणार, मुक्का लावणार अशा शब्दात अजितदादांनी चक्क दम दिलाय। त्यांनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्याचा एक आढावा घेऊया। चुकीच्या पद्धतीनं काही सुरू असेल तर आळा बसलाच पाहिजे। जे कोणी रिव्हॉल्वर हवेत दाखवेल त्याचं लायसन्स रद्द केलं जाईल। मी तुमच्या जवळचा असलो तरीही चुकीचा वागू नका। चुकीचं वागलं तर निश्चित कारवाई केली जाईल। विकास कामात खंडणी मागाल तर मुक्का लावणार। अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी जबाबदार असेल तर कारवाई होईल। ही कारवाई भ्रष्टाचारासंदर्भात अन्य गुन्ह्यासंदर्भात अजित पवारांवर झालेली आहे भाजपकडून। आपल्याला माहीत असेल ना, मी नको का वगैरे म्हणणार नाही, पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यावर झालेले आहेत आणि त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे। तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई ह्याला सोडणार नाही, त्याला सोडणार, आपण स्वतः सुटलेले आहात हो। तर तुम्ही काय करणार? देवेंद्र फडणवीस यांचाही दम पोकळ आहे, अजितदादांचा दम पोकळ आहे, शिंदेंचाही दम पोकळ आहे। या राज्यामध्ये शासन नाही, या राज्यामध्ये पोलीस प्रशासन नाही। ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना। कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून 70 कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला, काम न करता। आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात। म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही, तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावं लागेल। तर तुमच्या बोलण्याला अर्थ राहील। तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल। त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकचा निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सकारात्मक करायचं ठरवलं। डीपीडीसी मध्ये जे विषय असतात कृष्णाजी, जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या संदर्भात, विशेषतः शाळा संदर्भात काही शाळा खोल्यांची जी काही ग्रामीण भागातील दुरावस्था आहे या संदर्भातली आता चर्चा झाली आणि त्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातील शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी देण्यासंदर्भातली सुद्धा मागणी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।